मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. माटुंगा स्टेशनच्या समोरच्या बाजूला डावीकडून थोडं उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे थोडं वळलं की कोपऱ्यावरच भिवंडीवाला बिल्डिंग नावाची एक 6 मजली प्रचंड इमारत आहे. तिची लांबी रुंदी वगैरे काही नक्की माहीत नाही, पण त्या इमारतीला 7 प्रवेशद्वार आणि 27 जिने आहेत. जिन्यांची संख्या तिथल्या भैयाने सांगितली होती तीच सांगतोय. प्रत्यक्षात त्याहीपेक्षा जास्त जिने असावेत अशी माझी कल्पना आहे. या बिल्डिंगला 7 प्रवेशद्वार असली तरी एकही मागचं दार नाही, कारण मागच्या बाजूला भिंतीला चिकटून दुसरी अगदी तशीच बाटलीवाला बिल्डिंग नावाची इमारत उभी आहे. या बिल्डिंगच्या समोरून एक मोठा रस्ता 24 तास तुडुंब गर्दीने भरून वाहत असतो. माटुंगा हे मुंबईतील मद्रास असल्याने रस्त्यावरच्या गर्दीत दाक्षिणात्यांचा भरणा अधिक असला तरी इतरही लोक काही कमी नसतात. पण आपल्याला त्या दाक्षिणात्यांशी किंवा इतर कुणाशीच काही कर्तव्य नाही. त्या भिवंडीवाला बिल्डिंगमध्ये 38 नंबरच्या ब्लॉकमध्ये वारे ब्लॉक राहणारे बंडोपंत शाळीग्राम म्हणजे आपला माणूस. तर आपल्या या 2 खोल्यांच्या प्रचंड ब्लॉकमध्ये बंडोपंत शाळीग्राम, सौ सुधाताई, चिरंजीव अरुण आणि चिरंजीवी शुभांगी यांच्यासह सुखाने संसार करीत होते. सुधाताई, अरुण, शुभांगी ही नावं बंडोपंत शाळीग्राम या नावापुढे थोडी जास्त मॉडर्न वाटली तर नवल नाही. पण आजकालचे मुंबईचे पुरुष तिथल्या स्त्रिया, मुलं यांच्या मानाने जरा मागासलेलेच आहेत, हेच त्याचं कारण आहे. बंडोपंत शाळीग्राम आणि त्यांचे कुटुंबीय यांचं दैनंदिन जीवन कसं होतं हे सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबईतल्या एका तरी माणसाचं जीवन तुम्हाला माहिती असेलच की. मग बंडोपंतांचं जीवनही अगदी तसंच होतं. कारण मुंबईत सगळ्यांचा साचा एकच असतो. सकाळी घाईघाईने जेवून बाहेर पडायचं आणि रात्री कपाळावरचा घाम टिपत टिपत धडपडत येऊन झोपून जायचं. मधल्या वेळात काय होतं याचा विचार करायला कोणालाच वेळ नसतो. पण मुंबईकर तसे हौशी. जीव घेण्या धावपळीतही एखादा विरंगुळा निर्माण करायची त्यांची धडपड नेहमी सुरू असते. कुणी पोपटाचा पिंजरा गॅलरीत टांगतो, कुणी खिडकीमध्ये कुंडी ठेवून मोगऱ्याचं रोपटं लावतो आणि वर्षभरातनं एखादं फूल झालं तरी जीवन साफल्याचा आनंद मानतो. कुणी शब्दकोड्याचा नाद लावून घेतो तर कुणी आणखी काही करतो. मग बंडोपंत शाळीग्राम तरी याला अपवाद कसे हो ठरणार? त्यांनीही असाच एक विरंगुळा शोधून काढला होता. तो म्हणजे त्यांची चिमी. चिमी या नावावरून कुणी भलता अर्थ काढू नये. चिमी हे मांजरीचं नाव होतं. बर्फासारख्या पांढऱ्या शुभ्र रंगाची, लोण्यासारख्या मऊ अंगाची, निळ्या निळ्या डोळ्यांची ही चिमी शाळीग्राम मंडळींची अगदी प्यारी होती. इतकी की सकाळी घरट्यातून उडालेले ते जीव संध्याकाळी घरट्यापेक्षा या चिमीच्या ओढीनेच लवकर परत येत असत. चिमीसाठी रात्री झोपायला छान छान गादी होती. दिवसा खेळायला एक मोठा चेंडू आणि एक रंगीत दांडू होता. सकाळच्या चहापासून रात्रीच्या दुधापर्यंत सगळं काही तिला अरुण शुभांगीच्या बरोबरीनेच मिळत असे. शिवाय अधूनमधून तिने स्वकर्तृत्वाने मिळवलेला उंदीर तो वेगळाच. चिमी होतीही तशीच लोभस. पायात पायात घोटाळणं, म्याव म्यावचा किनरा आवाज काढणं इत्यादी मांजर चेष्टांबरोबरच कोलांट्या मारणं, 2 पायांवरती चालणं इत्यादी सरकट चेष्टाही तिला अवगत होत्या. पण एक दिवस रोज पहाटे 5 वाजता चिमीच्या म्यावम्यावने जाग्या होणाऱ्या सुधाताईंना घड्याळाच्या गजरालाच जाग आणावी लागली. कारण त्या दिवशी चिमीने म्याव म्याव केलंच नाही. गजराच्या आवाजाने सुधाताई जाग्या झाल्या, पण त्या कॉटवरून खाली उतरल्या तरी चिमी पायात घोटाळली नाही. तेव्हा कुठं आपण गजरामुळे जाग्या झालोय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी चमकून चिमीच्या झोपायच्या कोपऱ्याकडे पाहिलं. आपल्या छोट्याशा गादीवर चिमी अंगाचं मुटकुळं करून पडली होती. तिला न उठवता सुधाताई आतल्या खोलीत गेल्या आणि स्टो पेटवू लागल्या. स्टोच्या फर्र आवाज सुरू होतात. बंडोपंतांनाही जाग आली. ते उठले, पण नेहमी ते उठण्याची वाट पाहत असणारी चिमी आज अंगावरती उड्या मारायला आली नाही.
हे पाहून त्यांनाही चमत्कारिक वाटलं. कोपऱ्यातल्या चिमीच्या मुटकुळ्याकडे पाहत ते स्वयंपाकघरात येत सुधाताईंना म्हणाले, काय ग, आज चिमी उठली नाही अजून? होय ना, मलाही त्याचंच आश्चर्य वाटतंय, सुधाताई म्हणाल्या. पण दोघांनीही तो विषय तात्पुरता तेवढ्यावरच सोडला. तासभर झाला. अरुण आणि शुभांगीही अंथरुणात चुळबुळ करू लागले. तरी चिमी तशीच पडून होती. तेवढ्यात अरुणही उठला. त्यालाही चिमीचं घोटाळणं न आढळल्याने कसं तरीच वाटलं. त्याने शुभाला उठवलं. दोघं मिळून कोपऱ्यातल्या चिमीच्या अंथरुणाकडे गेले. आई, अरुण किंचाळला. सुधाताई दचकून घाईघाईने स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. पाहता तो शुभाचे चेहरे कसे चमत्कारिक दिसत होते नि दोघेही रोखल्या नजरांनी चिमीकडे पाहत होते. हा, आई, चिमी उठत नाहीये, हलवलं तरी हालचाल करीत नाहीये, शुभांगी कशी बशी म्हणाली. हा? त्या दोघांना मागे सारीत सुधाताई पुढे झाल्या. त्यांनी वाकून चिमीकडे पाहिलं आणि बंडोपंतांना हाक मारली. काय झालं ग? बंडोपंतांनी विचारलं. यावेळे तोपर्यंत सुधाताईंना हुंदका फुटायला आला होता. त्या म्हणाल्या, चिमी वारली. हा? बंडोपंत जवळ ओरडलेच. लगबगीने पुढे होत त्यांनी चिमीला उचलून घेतलं नि परत खाली ठेवलं. एखादं घरातलं माणूस जावं ना तसं दुःख त्यांच्या ब्लॉकमध्ये पसरलं. अरुण, शुभा तर ढळाढळा रडूच लागले. पण सर्वच गोष्टी आटोपशीरपणे करायच्या मुंबईकरांच्या नेहमीच्या सवयीने शाळीग्राम मंडळींनी आपलं दुःख लवकरच आटोपतं घेतलं. किंबहुना त्यांना तसं घ्यावंच लागलं. कारण चिमी वारल्याच्या दुःखापेक्षा चिमीच्या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न अधिक बिकट होता. बंडोपंत सुधाताईंनी त्यावरती विचार सुरू केला. आमच्या कोकणात मांजर मेलं की अंगणामध्ये पुरून टाकतात. सुधाताईंनी माहेरचा उपाय सुचवला. कल्पना वाईट नाही, बंडोपंत म्हणाले. पण आता आपल्याला अंगण कुठाय? आपण राहणार 5व्या मजल्यावर. मागची तर बाजूच नाही आणि पुढं डोकावलं की रस्ताच आहे की. ही मुंबई मेली अशीच. सुधाताईंनी ह्यापूर्वी 1000 वेळा उच्चारलेलं वाक्य आणखी एकदा उच्चारलं. मुंबई कशी का असेना, पण या चिमीचं काय ग करायचं? बंडोपंत बुद्धीला ताण देऊ लागले. पण त्या ताणाने डोकं मात्र दुखायला लागलं. मूळ प्रश्न होता तो तसाच राहिला. शेवटी त्राग्याने सुधाताई म्हणाल्या, त्या ते प्रेत रस्त्यात फेकू. चिमीला रस्त्यात फेकून द्यायची कल्पनाही बंडोपंतांना प्रथमदर्शी बरी वाटली. पण आढावा घेण्यासाठी जितक्या उत्साहाने ते खिडकीपाशी गेले, तो उत्साह मागे वळताना पार ओसरला होता. रस्त्यावर इतकी गर्दी वाहत होती की आणखी एखादी मुंगीही तिथं मावली नसती. मग मांजराला कुठून हो जागा होणार? आणि वरून फेकलेली चिमी खालून जाणाऱ्या एखाद्या अम्माच्या डोक्यात बिक्यात पडली म्हणजे भलतीच आफत यायची. म्हणजे पुन्हा हरदासाचं घोडं मूळ पदावरती. चिमीने जिवंत असताना सर्वांना आनंदच आनंद दिला होता. एवढंचही दुःख वा तोशीस कुणाला लागू दिली नव्हती. पण त्या सगळ्याची भरपाई ती जणू आत्ता करीत होती. डोकं खाजवून खाजवून केस पिंजारून गेले. पण कोड्याचं उत्तर काही बाहेर पडलं नाही. पण काही म्हणा, कोकणातली माणसं जरा हुशारच असतात. सुधाताईंनी आपलं कोकणी डोकं चालवून अखेर एक शक्कल शोधून काढलीच. त्यांची आयडिया विलक्षण तर होतीच, पण तितकी चाणाक्षही होती. कल्पना अशी होती की चिमीचं प्रेत एका कागदामध्ये म्हणजे जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून एक बंडल तयार करायचं. ते बंडल बंडोपंतांनी ऑफिसला जाताना आपल्या बरोबरच न्यायचं आणि लोकलमधून जात असताना कुठंतरी मोकळी जागा पाहून टाकून द्यायचं. इतका सोपा उपाय असून उगाच आपण इतका वेळ डोकं खाजवत बसलो म्हणून बंडोपंत थोडेसे खजिलच झाले. फार हुशार हा तू. बरं चला, आता भात टाक पाहू. ऑफिसला उशीर होईल मला. तुझा भात होईतोपर्यंत मी चिमीचं बंडल बांधतो. बंडोपंत सुधाताईंचे डोकं खाजून पिंजारलेले केस हाताने सारखे करीत म्हणाले. चला. म्हणून सुधाताईंनी त्यांचा हात झटकला आणि त्या स्वयंपाकघराकडे वळल्या. पान वाढलेचा निरोप आतून आला तेव्हा बंडोपंत चिमी वारल्याचं दुःख विसरून आपण बांधलेले तिच्या उत्तम त्यांच्या दृष्टीने बंडलाकडे कौतुकाने पाहत होते. सुधाताईंचा आवाज कानावर पडताच आलो आलो म्हणत ते बंडल खुर्चीवरती ठेवून हात धुवायला गेले. जेवण झाल्यावर सुपारीचं खाण तोंडात टाकत बंडोपंतांनी कपडे घातले.
आरशात पाहून डोक्यावरच्या तुरळक केसांतून उगीचच कंगवा फिरवला. इतक्या लवकर टक्कल पडू लागल्याचा रोजच्या सारखाच त्यांना खेद होतो न होतो, तो सुधाताई आतून बाहेर आल्या आणि त्यांनी बंडलाची आठवण दिली. काय काय करायचं आणि कसं कसं करायचं याच्या सूचना त्यांना पुन्हा पुन्हा दिल्या. बायकोची द्विरुक्ती शतरुक्तीपर्यंतची सवय असलेल्या बंडोपंतांनी सहनशीलतेने सगळं ऐकून घेतलं आणि बंडल काखोटीला मारून ते बाहेर पडले. नेहमीच्याच यांत्रिकतेने लोकलच्या डब्यात प्रवेश केल्यावर त्याच यांत्रिकतेने ते मधल्या दांड्याला धरून उभे राहिले. त्यांना नेहमी माटुंगा ते दादर एवढाच प्रवास उभ्याने करावा लागे. दादरला त्यांना बसायला जागा मिळे, ती आजही मिळाली असतीच, पण आज जरा अधिक सोयीस्कर जागा हवी होती त्यांच्या बंडलाला योग्य अशी. दादराला आणि बंडोपंतांना बसायला जागा मिळाली. नुसती जागाच नव्हे तर सोयीची जागा, खिडकीजवळची. खिडकीजवळच्या 2 जागा रिकाम्या होणार असल्याचं त्यांनी आधीच हेरलं होतं आणि त्या रिकाम्या होताच उडी मारून त्यांनी खिडकीजवळची जागा पटकावली होती. ते तिथं टेकतात ना टेकतात तोच त्यांच्या शेजारच्या जागेवर एक पुरभैया टेकला, आपल्या 4-5 गाठोड्यांसहित आणि कागदी पुडक्यांसहित. बंडोपंतांनी पार्सल खाली ठेवलं आणि ते खिडकीतून बाहेर पाहू लागले. साब माचीस है क्या? भैयाचा तो प्रश्न बंडोपंतांच्या कानावर आला तेव्हा गाडी दादर स्टेशनातून बाहेर पडली होती आणि बंडोपंतांची दृष्टी तशी जागा न्याहाळत होती. हा म्हणत बंडोपंतांनी खिशातून काड्याची पेटी काढून भैयाला दिली. भैयाने विडी पेटवून एक मस्तपैकी झुरका मारून पेटी परत करत अनाहूतपणे माहिती दिली. आज मैं बहुत खुश हूँ. बंडोपंतांनी नुसतं किंचित हसून आपली पेटी आणि त्याची खुशी स्वीकारली नि पुन्हा ते खिडकीच्या बाहेर पाहू लागले. पण भैया फारच रंगात असावा. त्याने पुन्हा बंडोपंतांकडे वळून म्हटलं, हमारे शादी को 15 बरस हुआ, फिर भी घर में बच्चा नहीं खेला. कल मैं बाप बन गया देखो. लड़का नहीं लड़की ही सही, मगर मैं बहुत खुश हूँ आज. बंडोपंतांनी नुसतं असं केलं. भैयाची कटकट वाटूनच म्हणाना, पण त्याचं चऱ्हाट पुढे चालूच राहिलं. मैं इतना खुश हूँ, आज मैं सारे बंबई को मिठाई खिला दूंगा. असं बोलता बोलताच त्याने एका बंडलातून एक बुंदीचा लाडू काढून बंडोपंतांसमोर धरला. बंडोपंतांना कसं तरीच वाटू लागलं. त्यांनी हळूच इकडे तिकडे पाहत लाडू खाऊन टाकला. लाडू खाल्ल्यावर तरी तो भैया गप्प बसेल असे त्यांना वाटत होतं. पण भैयाच्या अंगात काय संचारलं होतं कोण जाणे. त्याची चरपट मंजिरी चालूच राहिली. आपल्या घराण्याच्या साध्यंत इतिहासाच जवळजवळ त्याने ऐकून टाकला आणि बंडोपंतांना तो निमूटपणे ऐकून घ्यावा लागला. आणि भैयाच्या त्या धबधब्यापुढे चर्चगेट केव्हा आलं तेही बंडोपंतांना समजलं नाही. भैयाचंही लक्ष नसावं, कारण गाडी थांबताच बंडोपंत चमकून उठले. त्याबरोबर तो भैयाही ताडकन उठला आणि आपली बोचकिनी पुढे गोळा करू लागला. बंडोपंतांचं काम ते तसंच राहून गेलं होतं. बंडोपंतांनी खाली ठेवलेलं बंडल उचललं आणि ते गाडीतून उतरले. बंडल काखोटीला मारून स्टेशनच्या बाहेर आले. त्यांनी त्या भैयाला 2 शिव्या मनातल्या मनात हासडल्या, पण त्यामुळे बंडलाचा प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. तिथल्या रस्त्यावर तर ते बंडल फेकून देणं शक्यच नव्हतं मुळी. काय करावं ते बंडोपंतांना सुचेच ना. काखोटीचं बंडल सावरत विचार करत करत ऑफिसपाशी रोजच्या सवयीने नकळतच ते पोहोचले. ऑफिसमध्ये तर बंडलाचं नाव वा विषय काढणंही अशक्य होतं. त्यांनी ते बंडल हळूच टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. संध्याकाळी घरी जाताना मात्र ते बंडल फेकून द्यायचं असंच त्यांनी ठरवलं. मग ते रोजच्या प्रमाणे ऑफिसच्या कामात बुडून गेले. पेमेंट, बिल्स, वाउचर्स, सप्लिमेंटरीच्या जाळ्यातून 6 वाजता बाहेर पडल्यावर रोजच्या प्रमाणेच त्यांना हलकं हलकं वाटू लागलं. त्या हलकेपणावर तरंगत ते नेहमीप्रमाणे बाहेर पडले आणि चर्चगेटच्या दिशेने वाहणाऱ्या गर्दीतून आपोआप स्टेशनवरती येऊन गाडीमध्ये बसले. त्यांनी हुश्श केलं आणि गाडी सुरू झाली. एकदम विजेचा धक्का बसावा तसेच ते चमकले. चिमीचं बंडल ऑफिसातच राहिलं होतं. कपाळाला लावलेला हात खाली करेतोपर्यंत गाडी मरीन ड्राईव्ह स्टेशन ओलांडून गेली होती. त्यांचा खाली आलेला हात पुन्हा कपाळाकडे गेला. त्याचा अर्थ एवढाच होता की आजचं काम उद्यावर गेलं होतं.
असा उद्गार काढून त्यांनी डोकं मागं टेकलं. ते माटुंग्यालाच वर उचललं. भिवंडीवाल्या बिल्डिंगच्या जिन्याच्या पायऱ्या चढताना मात्र त्यांना एवढं साधं काम आपल्याकडून होऊ नये याचं वैषम्यच वाटत होतं. दार उघडल्याबरोबर सुधाताईंनी पहिला प्रश्न विचारला. तो दिलत ना टाकून ते बंडल हाच होता. आपली फजिती लपविण्यासाठी चिमीच्या बंडलाच्या जागी एखादी बंडल ठोकून द्यावी असा विचार बंडोपंतांच्या मनात चमकून गेला. पण त्यांची पापभिरू जीभ उच्चारली नाही. मग सगळा प्रकार मुकाट्याने सांगणं भागच होतं. आणि त्यावर सुधाताईंनी वाटलंच होतं मला, एवढ्या दोनच खवचट शब्दात ओकलेलं गरळ हे गिळणंही भाग होतं. अगं पण माझ्या टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ते अगदी सुरक्षित आहे बघ. उद्या संध्याकाळी परत येताना फेकून देईन ते, त्यात काय एवढं. बंडोपंतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण सुधाताईंनी नाकाचा शेंडा उडवून त्यावरती बोळा फिरवला. तेव्हा बंडोपंत तर गप्पच बसले. दुसऱ्या दिवशी बंडोपंत घरातून बाहेर पडले. ते आज संध्याकाळी त्या बंडलाचा निकाल लावायच्याच या निश्चयाने. दिवसभर त्यांच्या डोक्यात ते बंडलच घोळत होतं. केव्हा एकदा संध्याकाळ होतंय असं त्यांना वाटून गेलं होतं. शेवटी ऑफिस सुटलं आणि बंडोपंत आठवणीने ते बंडल घेऊन बाहेर पडले. पुन्हा एकदा ते बंडल काखोटीला मारून आता काम झालंच अशा पवित्र्याने चर्चगेटाकडे चालू लागले. अहो शाळीग्राम, आज आम्हीही तुमच्याकडेच येणार आहोत हो. महाशब्दाचा आवाज बंडोपंतांनी ओळखला. झपाझप पावलं टाकत पुढे येऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकून महाशब्दे बंडोपंतांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पुसून टाकत म्हणाला, अहो तुमच्याकडे म्हणजे तुमच्या माटुंगमला आमची एक चुलत मावशी राहते ना, तिच्याकडे. बिचारी जगते की मरते अशी झाले म्हणे. एकदा पाहून यायचं कर्तव्य कर्म पार पाडायलाच हवं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, नाही का? हो हो हो, बंडोपंतांनी हुकार दिला. पण त्यांचं लक्ष त्यांच्या हातातल्या कर्तव्यामध्येच गुंतलं होतं. पण महाशब्दे त्यांना सोडायलाच मुळी तयार नव्हते. आणि आता महाशब्देला सोडणं ही बंडोपंतांच्या शक्तीबाहेरचं झालं होतं. महाशब्दे महाचिकट गुळ म्हणून प्रसिद्ध होता. तो बंडोपंतांबरोबर चालण्याऐवजी बंडोपंतच त्याच्याबरोबर चालू लागले. हे बंडल कसलं आहे हो? महाशब्दाने नको तो प्रश्न नको त्या वेळेला नेमका विचारला. हा, तसं तसं काही नाही. काहीतरी गुळमुळीत बोलून बंडोपंतांनी उत्तर टाळलं. महाशब्दे तात्पुरता गप्प बसला. पण त्या बंडलाने त्याच्या मनामध्ये जागृत केलेली उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होती. आणि ती ध्यानात येऊनच बंडोपंतांचं मात्र पाणी पाणी होत होतं. आता हा महाशब्दे त्यांना माटुंग्यापर्यंत सोडणार नव्हता. नुसता त्यांच्याजवळ बसणार वा उभा राहणार नव्हता, तर त्यांचं लक्ष त्या बंडलावरती राहणार होतं. त्याची रोखलेली नजर चुकून बंडल बाहेर फेकणं मुळी अशक्य होतं. त्याच्या देखत ते खिडकीतून स्वाहा करणं शक्य नव्हतंच मुळी. म्हणजे आली का पुन्हा पंचायत. माटुंगा येईतोपर्यंत महाशब्दाचा धबधबा सगळ्या डब्याला हास्यरसामध्ये डुंबवत होता. आणि आपल्या मानेवरून खांद्यावरती पडलेल्या त्याच्या डाव्या हाताच्या ओझ्याखाली खचून गेलेले बंडोपंत हातातलं बंडल घट्ट धरून बसले होते. माटुंगा आल्यावर महाशब्देने बंडोपंतांच्या खांद्यावरचा हात खाली केला. त्या कैचीतून सुटलेले बंडोपंत मुक्त झाल्यासारखे उठले. स्टेशन बाहेर येताच महाशब्देने त्यांचा निरोप घेतला आणि तो आपल्या मावशीकडे गेला. बंडोपंत भिवंडीवाला बिल्डिंगकडे वळले. सुधाताईंनी दार उघडलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्वागताच्या हास्याचं रूपांतर क्रोधात झालं. बंडोपंतांकडे खाऊ की गिळू अशा दृष्टीने पाहत त्या म्हणाल्या, म्हणजे आजही काम झालं नाहीच तर. वाक्य अगदी साधं होतं, पण जगातला सारा कुत्सितपणा आणि बंडोपंतांबद्दलचा उपहास त्या कोकणी ठसक्यामध्ये भरला होता. केविलवाण्या हास्याशिवाय बंडोपंत काहीच करू शकले नाही हो. ते मुकाट्याने हातपाय धुवून पानावरती बसले आणि 4 घास कसे बसे खाऊन अंथरुणावरती लवंडले. अरुण शुभाच्या अभ्यासाची सुद्धा त्यांनी चौकशी केली नाही आज. रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळाच लागेना. उद्या मात्र भैया भेटो, महाशब्द्या भेटो, नाही तर त्याचा बाप भेटो. काहीही झालं तरी त्या बंडलाचा निकाल लावायचाच असा त्यांनी निश्चय केला. तेव्हाच कुठं त्यांना थोडी डुलकी लागली. दुसऱ्या दिवशी उठल्यावरही बंडोपंतांना सुधाताईंच्या चेहऱ्याकडे पाहायचं धाडसच होत नव्हतं. सुधाताईंच्या चेहऱ्यावरचं ते बंडलाचं प्रश्नचिन्ह त्यांना भिववीत होतं.
खालच्या मानेने मुकाटपणे त्यांनी सारी दिनचर्या आटोपली आणि बकाबका जेवून ते ऑफिसला जायला निघाले. काल रात्रीच्या त्या एका वाक्यानंतर गप्प असलेल्या सुधाताई आता मात्र एखादा निद्रिस्त ज्वालामुखी जागृत व्हावा तशा भडकल्या. पुरुषांचा वेंधळेपणा, बावळटपणा आणि इतर अनेक दुर्गुण यावर त्यांनी एक फर्स्ट क्लास व्याख्यान दिलं. तेच त्यांनी महिला मंडळात दिलं असतं तर त्यांना पहिलं नाही तरी दुसरं बक्षीस तरी नक्कीच मिळालं असतं. गुन्हा कबूल म्हणणाऱ्या आरोपीच्या मुद्रीने बंडोपंतांनी ते ऐकून घेतलं, सारं ऐकून घेतलं. आज काहीही झालं, कसंही झालं तर या बंडलाचा निकाल लावणारच ही प्रतिज्ञा सुधाताईंनी ऐकवली. चपलांमध्ये पाय सारून ते बाहेर पडले. थांबा जरा, सुधाताईंनी त्यांना थांबवलं. ते बंडल बघा कसं खिळखिळ झालंय हो, जरा नीट बांधून घ्या. त्यांनी पुरुषांच्या गोंधळेपणाला आणखी एक वळसा दिला. बंडोपंतांनाही त्याचं म्हणणं पटलं. बंडोपंतांनाही त्यांचं म्हणणं पटलं. बंडल खुर्चीवरती ठेवून ते पुन्हा नीट बांधण्यासाठी नवा कागदने नवा दोरा आणला. बंडलावरचा जुना दोरा त्यांनी सोडवून टाकला, एकत्र करून कोपऱ्यात फेकून दिला. बंडलावरचा कागद दूर केला आणि बंडोपंत एकदम 4 फूट उंचच उडाले. त्यांचं डोकं वरच्या छताला टणकन आपटलं. त्या बंडलातून जिलब्या आणि बुंदीचे लाडू बाहेर पडले होते. मग त्या भैयाने मुलगी झाल्याच्या खुशीत त्या दिवशी सगळ्यांना मांजरच खाऊ घातलं असेल की काय, या विचाराने ते मटकन खाली बसले.